गुड मॉर्निंग सगळ्यांना। बघा मला बनवायचं आता तेल। बघा कोणते कोणते सामग्री लागते, काय लागते ते मी तुम्हाला दाखवते आता। मी याच्यात आता जास्वंदचे फुलं घेतलेत 4-5 आणि कढीपत्ता आहे आणि हे जास्वंदचे हे घेतलेत पत्ते वगैरे आणि इथे मेथी घेतली आहे आणि हा खोबऱ्याचा तेल आहे पॅराशूटचा। तर चला आता बनवते। बघा मी आता ह्या लोह्याच्याच कढईमध्ये बनवणार आहे। तर आता याच्यात मी तेल टाकते, लागते तेवढं। बघू आता। बघा मी एवढा तेल घेतलेला आहे आणि आता याला गॅसवर ठेवते, याला करते आता गरम। आता याला गरम होऊ देते। तर मग नंतर हे टाकणार मी आता हे मेथी आहे, हे पूर्ण सामग्री टाकणार त्याच्यात। बघा मी याला आता पूर्ण याचे पत्ते पत्ते काढणार, याला पूर्ण हे डाकरे वगैरे काही टाकणार नाही। हे याला पूर्ण मी अलग अलग करते आता। बघा हे पूर्ण काढून घेतले मी, हे पूर्ण अलग झालेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे। आता हे टाकते याच्यामध्ये मेथी पण। त्याला करते मी मिक्स। याला छान याच्यामध्ये याचा अर्क उतरू देते। त्याला तर आता याला शिजू देणार आहे, याला 5 मिनिटं। याचा छान याचा अर्क उतरेपर्यंत। बघा कसे झाले फुलं गेली मस्त। आता तेलाचा कलर पण चेंज झालेला आहे, हिरवा तेल दिसत आहे। बघा तुम्हाला दिसत नसेल इथे, पण हिरवा तेल वाटतं तुम्हाला, पांढरं पांढरं दिसते। तर याला आता मी 5 मिनिटं असंच राहू देणार आहे, शिजू देते याला छान, याचा अर्क उतरू देते याच्यामध्ये तेलामध्ये। बघा आता आपला तेल झालेला आहे तयार, पूर्ण छानपैकी मस्त त्याचा अर्क पण उतरलेला आहे त्या तेलामध्ये। आता करते गॅस बंद आणि याला आता थंड होऊ देते। थंड होत, चला आता याची थंड व्हायची वाट बघू। बघा असं मस्त झालेलं आहे। बघा याचे पूर्ण पाले वगैरे याच्यात पूर्ण, हे बघा कसे झाले आहेत। आणि लोह्याच्या कढईमध्ये केलेला आहे मी। बघू याचा रिझल्ट काय येतो, दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे तेल मस्त। बघा आता तेल थंड पण झालेलं आहे मस्त। आता याला मी गाळून पण घेते आता ही बॉटल घेतली आणि याच्यात आणि ही चाळण घेतली। आता याच्यामध्ये मी काढते ह्या वाटीमध्ये। किती होते तेल तर, अरे बापा रे जास्तच झालं। नाही झालं तर याच्यामध्ये मावणार नाही, तर मी ह्या वाटीमध्ये ह्या बॉटलमध्ये टाकून घेते। बाकीच्या वाटीमध्ये आता याच्यातच टाकते, असंच करणार आता। मग काय करू मग ते झालं। बघा हे एवढी बॉटल झाली तेल भरून, एवढा बॉटल। आणि हा जो वाचलेला आहे याच्यात मी काढून आता केसाला लावून घेते, कारण की मला केस धुवायचे आहेत आज। तर हाच तेल मी डोक्याला लावणार, कारण की वाया जाऊ देणार नाही। चला तर आवडला असेल हा तेल, कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा, आणि आवडला असेल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। चला चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय। दाखव तू कट आता नाही